Hi friends, today we will study about the some definitions useful in geometry. We have first definition of line segment. Line segment कशाला म्हणायचं ते पाहू आपण. Line segment. लाइन सेगमेंटची फिगर काढतो मी. दिस इज लाइन सेगमेंट ए बी. त्याची डेफिनेशन पाहताना आपल्याला काय पाहावं लागतं. दिस इज पॉइंट ए. दिस इज कॉल्ड ॲज द एंड पॉइंट ऑफ द लाइन सेगमेंट. दिस इज एंड पॉइंट ऑफ लाइन सेगमेंट ए बी and the set of all points, the set of all points between A and B is called line segment. ए बी. तर लाइन सेगमेंट ए बी कशाला म्हणतो आपण. ए आणि बी हे जे दोन पॉईंट आहेत तर इन्क्लुडिंग ए अँड बी. ए आणि बी हा पॉईंट आणि ए आणि बी मधले जे सर्व पॉईंट आहेत या सर्व यांचा जो सेट येतो त्याला काय म्हणतो आपण. सेगमेंट ए बी असं म्हणतो. सेगमेंट ए बी लिहिताना कसं लिहितो आपण. इट इज रिटन ॲज सेग ए बी. याला आपण सेगमेंट ए बीला आपण ए सी जी ए बी असं सेग ए बी असं आपण लिहितो. सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी ए एकच आहेत. ऑल्सो segment AB is equal to segment BA. सेगमेंट ए बीलाच आपण सेगमेंट बी ए सुद्धा म्हणू शकतो. लेंथ ऑफ सेगमेंट कशाला म्हणतो आपण. जर ए बी या सेगमेंटची जी लेंथ आहे लांबी आहे तिला काय म्हणतो आपण. लेंथ ऑफ दॅट सेगमेंट. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी is written as length AB. Here point A and B, here points A and B are called end points of segment AB. If length of segment AB is equal to 7 cm. समजा लेंथ ए बीची ए बी या सेगमेंटची लेंथ जर 7 सेंटीमीटर असेल तर लिहिताना कसं लिहितो आपण. लेंथ ए बी इक्वल टू 7 सेंटीमीटर. देन वी विल सी द रे. दिस इज पॉइंट ए. This is point B. This figure is called as ray AB. This is ray AB. Here A is called the origin. Here A is the end point or origin. End point or origin of
रे ए बी. आता ज्याप्रमाणे आपण लाईन सेगमेंटमध्ये पाहिलं होतं, लाईन सेगमेंट ए बी आणि लाईन सेगमेंट बी ए आपण एकच घेत होतो. इथं तसं चालत नाही. ए हा ओरिजिन असल्यामुळं आपल्याला या रेला रे ए बी असं म्हणावं लागतं. म्हणून रे ए बी हा रे बी ए एवढा होत नाही. हिअर रे ए बी इज नॉट इक्वल टू रे बी ए. तर रे ए बी लिहिताना काय असतो, आपण जो ओरिजिन आहे किंवा एंड पॉईंट आहे तो आधी लिहितो आणि नंतर आपण आता हा ॲरो काय डिनोट करतो आपल्याला, ॲरो डिनोट करतो आपल्याला की रे ए बी ट्रॅव्हलिंग इन दिस डायरेक्शन. रे बी एचा ज्यावेळेस आपण बी एचा आपण विचार करतो त्यावेळेस त्याचा बी हा एंड पॉईंट असतो आणि तो एच्या दिशेनं काय करतो, ट्रॅव्हल करतो, असं आपण घेतो. लाईन ए बी the union set of ray AB, the union set of ray AB and its opposite ray is the line AB. लाईन ए बी कशाला म्हणायचं, रे ए बी म्हटल्यानंतर ए झाला त्याचा एंड पॉईंट ओरिजिन आणि इट इज ट्रॅव्हलिंग इन द डायरेक्शन बी. तर रे ए बी आणि त्या रे ए बीचा अपोजिट रे, तर त्याचासुद्धा एंड पॉईंट काय राहील आपल्याला, एच राहील. इथं जर आपण सी नाव दिलं तर त्याचा अपोजिट रे ए बी, या रेचा अपोजिट रे राहील आपल्याला रे ए सी. आणि रे ए बी आणि त्याचा अपोजिट रे जो आहे त्याचे सर्व जे पॉईंट रे ए बी आणि रे ए बीचा अपोजिट रे यांचा जो पॉईंटचं युनियन आहे त्याला काय म्हणतो आपण, लाईन ए बी असं म्हणतो. Then we have congruent segment. If the length of two segments is equal, then that two segments are called congruent segment. आपल्याला दोन सेगमेंट दिलेले आहेत. जर दोन्ही सेगमेंटची लेंथ जर इक्वल असेल तर आपण त्यांना काय म्हणतो, ते दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणतो. लेट अस विल टेक द एक्झाम्पल. दिस इज सेगमेंट ए बी, अनदर सेगमेंट इज जी एच. दिस इज ऑफ लेंथ ए बी इज 6 centimeter. Again we have given length GH is also 6 centimeter. दोन्ही सेगमेंटच्या लेंथ कशा आहेत इथं सारख्याच आहेत आणि म्हणून काय म्हणतो आपण, ए बी आणि जी एच हे दोन्ही सेगमेंट कसे येतं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहेत. हिअर सेगमेंट ए बी अँड सेगमेंट जी एच are congruent segment. लिहिताना कसं लिहायचं,
it is written as segment AB is congruent to segment GH. Then we have three properties of the congruent segments. Properties of congruent segment. We have three property. First property is reflexivity property. First property is of reflexivity. Property. Here every segment is congruent to itself. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशीच कॉन्ग्रंट असतो. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे. याला आपण रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी असं म्हणतो. नंबर 2 प्रॉपर्टी आपल्याला सिमेट्री प्रॉपर्टी. नंबर 2 सिमेट्री प्रॉपर्टी. Here we have if segment AB is congruent to segment CD. दोन सेगमेंट दिलेले आहेत आपल्याला ए बी आणि सी डी. जर सेगमेंट ए बी हा सेगमेंट सी डीला कॉन्ग्रुएंट असेल तर देन सेगमेंट सी डी इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. याला काय म्हणतो आपण? याला आपण सिमेट्री प्रॉपर्टी असं म्हणतो. नंबर 3 वी हॅव ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी. If segment AB is congruent to segment CD and segment CD is congruent to segment EF, then segment AB is congruent to segment EF. पहा काय दिलेलं आहे आपल्याला? इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी, ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी, सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ई एफ. जर सी डी हा ई एफला कॉन्ग्रुएंट असेल तर ए बी हा ई एफला कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे पहिला सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल, दुसरा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला सेगमेंट हा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट असतो. इफ ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ई एफ, देन ए बी इज कॉन्ग्रुएंट टू ई एफ. Then segment AB is congruent to EF. This is our transitivity property. Then we will see the number 6, midpoint of segment. सेगमेंटचा मिड पॉईंट कशाला म्हणायचं ते पाहू आपण. If A M B, A dash M dash B and AM is congruent to segment MB, then M is the called as M is the
M is the midpoint of segment AB. If M is between A and B, A, M and B are collinear point, M is between A and B, and segment AM is congruent to segment MB, then M is the midpoint of segment AB. तर ज्यावेळेस ए एम आणि बी कसे असतात, कोलिनियर असतात, एकाच रेषेवर असतात, अँड एम इज बिटवीन ए अँड बी, सेगमेंट ए एम आणि सेगमेंट एम बी दोन्हीची लेंथ कशी आहे, सारखी, दोन्ही कॉन्ग्रंट आहेत, त्यावेळेस काय म्हणतो आपण, एमला आपण ए बीचा मिड पॉईंट असं म्हणतो. दिस इज अवर सेगमेंट ए बी, एम इज हेअर and we have given segment AM is congruent to MB. We will show by the identical marks. AM is congruent to MB. So here segment AM is congruent to segment MB. We can write here length AM is also equal to length MB. And so point M is midpoint of segment AB. तर पॉईंट एमला आपण ए बी, सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट असं म्हणतो. एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉईंट. दिस इज इम्पॉर्टंट. एव्हरी segment has one and only one midpoint. कुठलाही सेगमेंट घेतला तर त्याला एक आणि एकच मिड पॉईंट असतो. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. एखाद्या पॉईंटचं लाईनपासूनचं डिस्टन्स कशाला म्हणतात ते पाहू आपण. दिस इज पॉईंट सी. वी हॅव लाईन ए बी. आपल्याला लाईन ए बी दिलेलं आहे. इथं बाहेर सी पॉईंट आहे आणि ए बीपासून सीचं अंतर कशाला म्हणायचं ते आपण पाहू. हेअर इफ सी डी इज परपेंडिक्युलर ऑन ए बी. जर सी डी ही ए बीला परपेंडिक्युलर असेल, इफ CD is perpendicular on line AB. Again, point D lies on AB. Point D lies on line AB. Then the length of CD. Then length CD is called the distance of point C from line AB. From line AB. आपल्याला AB लाईन दिलेली आहे. CD इज परपेंडिक्युलर ऑन AB. CD हा AB वर परपेंडिक्युलर आहे आणि पॉईंट डी कुठे आहे, पॉईंट डी लाईज ऑन द लाईन ए बी. पॉईंट डी हा ए बी लाईनवर आहे. त्यावेळेस आपल्याला सी डीची जी लेंथ आहे तिलाच काय म्हणतो आपण, दॅट इज द लेंथ. लेंथ सी डी इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. पॉईंट सीचं लाईन ए बीपासूनचं डिस्टन्स आपण त्याला म्हणतो. इफ लेंथ सी डी इक्वल टू 4 सेंटीमीटर. जर लेंथ सी डी जर 4 सेंटीमीटर असेल तर काय म्हणू शकतो आपण, पॉईंट सी इज ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर फ्रॉम लाईन ए बी. देन पॉईंट सी इज ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर फ्रॉम लाईन ए बी.